नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत. मागील 2 दिवस सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार दिसून आले होते. त्यानंतर आज सोयाबीनचे भाव काहीसे स्थिरावले होते. सोयाबीनला सध्या उठाव चांगला आहे, तर बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. सध्या सोयाबीनला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 5,200 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनला उठाव कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोयाबीनचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. कच्च्या तेलाच्या भावातही चढ उतार सुरू आहेत. यामुळे कापूस भावावर परिणाम दिसतोय. बाजारातील कापसाची आवक सध्या कमी झालेली आहे, तर उठाव चांगला आहे. त्यामुळे कापूस प्रति क्विंटल सरासरी 8,000 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. कापसाची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस भाव काही दिवस स्थिर राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभरा भाव दबावतच आहेत. देशातील बाजारात सध्या आवक चांगली सुरू आहे. आवकेचा दबाव बहुतांश बाजारांवर आहे. देशात यंदा हरभरा उत्पादनही वाढलंय. यामुळे सध्या हरभऱ्याला बाजारात 4,800 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही बाजारातील हरभऱ्याची आवक चांगली सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दबाव कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात गव्हाची आवक वाढतीये. यंदा गव्हाचं उत्पादन चांगलं असल्याचं शेतकरी सांगतात. गव्हाला मागणी स्थिर आहे. सध्या बाजारावर गहू आवकेचा दबाव आहे. यामुळे सध्या हमी भावापेक्षा कमी भावात गव्हाची विक्री होतीये. यंदा सरकारने गव्हासाठी 2,585 रुपये हमी भाव जाहीर केलाय. त्या बाजारात गहू 2,200 ते 2,700 रुपयांपर्यंत विकला जातोय. गव्हाच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचा भाव स्थिरावलाय. दुसरीकडे हळदीची काढणी वेगाने सुरू असून बाजारातील आवकही सुधारतीये. हळदीला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी 12,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. यंदा हळदीचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा काहीसा वाढल्याचा अंदाज आहे. मात्र पावसाचा हळद पिकाला फटका बसलाय. आवकेचा दबाव पुढील काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.